नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचं नादीप्स किचन मध्ये खूप खूप स्वागत। गौरी गणपती विषय सिरीज मध्ये आजच्या भागामध्ये आज आपण खुसखुशीत तोंडास ताकताच विरघळणारे अगदी हॉटेल सारखे शंकरपाळे घरी कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत। तसे तर शंकरपाळे आपण नेहमीच बनवतो, पण बऱ्याचदा काय होतं ते कडक होतात किंवा तेलात टाकल्यानंतर ते फुटतात। कधी त्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी होतं तर कधी जास्त होतं। म्हणूनच इथे आपण शंकरपाळे परफेक्ट बनण्यासाठी अचूक प्रमाण सांगितलेलं आहे। त्याचसोबत शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी भरपूर काही टिप्स सांगितले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। इथे शंकरपाळ्याचं पीठ भिजवण्यासाठी मी 2 वाटी रवा घेत आहे। हा रवा मी चाळून घेणार आहे। असं एखादं घमेलं टोपलं घेऊन किंवा तुम्ही ताट घेऊन त्यामध्ये रवा चाळून घ्या। रवा बारीक चाळणी चाळायचा, म्हणजे आपल्याला इथे बारीक रवा पाहिजे, जाड रवा नको। जर रवा जाड असेल तर तो मिक्सरला फिरून घ्या। चाळल्यामुळे रव्यामधला कचरा थोडा साईडला होईल आणि रवा आपल्याला प्रॉपर मिळेल। इथे मी सेकंड वाटी रवा सुद्धा चाळून घेत आहे। रवा चाळून झाला आहे, त्यामध्ये मी 2 वाटी पिठी साखर टाकत आहे। आता आपल्याला गोड शंकरपाळे बनवायचे, त्यामुळे आपण इथे साखरेचा यूज करत आहोत। पण साखर किती टाकायची तर बघा, हे प्रमाण अचूक आहे। 2 वाटी रव्यासाठी आपण 2 वाटी साखर टाकली आहे आणि त्यामध्ये ओवा टाकत आहोत। आता ओव्याचं प्रमाण किती घ्यायचं तर 2 टेबलस्पून ओवा घ्यायचा, तो हातावर व्यवस्थित मॅश करायचा आणि मग ते शंकरपाळ्यामध्ये टाकायचा। आणि त्याचसोबत अर्धा चमचा मी इथे बेकिंग सोडा टाकला आहे आणि चिमूटभर मीठ। मीठ टाकणं ऑप्शनल आहे, पण गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ आवर्जून टाकावं। आता हे सर्व जिन्नस आपण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे सर्व जिन्नस मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन द्यायचं। आता तूप किती टाकायचं तर आपण 1 वाटी तूप टाकायचं। आपण 2 वाटी रवा घेतला, 2 वाटी साखर घेतली, त्याच वाटीच्या प्रमाणे 1 वाटी किंवा पाऊण वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे। तूप टाकल्या टाकल्या त्यामध्ये हात घालायचा नाही। चमच्याने आधी मी मिक्स केले आणि आता मी हाताने मिक्स करत आहे, म्हणजे चटका बसणार नाही। आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि पिठाचा असा घट्टसर गोळा बनला पाहिजे। तुम्ही पाहू शकता इथे हातामध्ये पिठाचा मुटकुळा तयार होत आहे। याच पद्धतीने आपल्याला तूप पाहिजे। आता यामध्ये मी त्याच वाटीच्या प्रमाणाने 1 वाटी दूध टाकत आहे। इथे हलकसं कोमट दूध घेतलं आहे। कोमट दुधामुळे शंकरपाळे खुसखुशीत होतात, चव सुद्धा छान लागते। दूध तुम्ही थोडं कमी सुद्धा टाकू शकता। दूध टाकल्यानंतर हे बॅटर थोडं पातळ होतं, ते आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं। एकाच डायरेक्शनने मी मिक्स करत आहे आणि मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला हे भिजत ठेवायचं। इथे 10 मिनिटं झाले आहेत। आपण आता हे ओपन करून बघूया। इथे हे बॅटर आधीच्या बॅटरपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे, त्यामध्ये रवा चांगला फुलला आहे। आता यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा। मैदा सुद्धा मैदा चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचा। आता यामध्ये किती मैदा बसेल तर अंदाजे यामध्ये 3 वाट्या मैदा बसतो। आपण 2 वाटी रवा आणि 3 वाटी मैदा घेत आहोत। जर तुम्हाला मैदा थोडासा जास्त लागत असेल, पीठ पातळ होत असेल तर तुम्ही मैदा ऍड करू शकता। जवळपास 3.5 वाटी तुम्ही यामध्ये मैदा टाकू शकता, पण अगदी खूपच जास्त मैदा सुद्धा टाकू नका, कारण आपण जेवढा रवा घेतला त्यापेक्षा 1 ते 1.5 वाटी आपल्याला मैदा जास्त पाहिजे। जास्त झाला तर प्रमाण चुकेल, कारण पिठी साखर असती त्यामध्ये आपण दूध टाकतो, त्यामुळे त्याला पाणी सुटतं। त्यामुळे तुम्ही हवं तर असंही करू शकता की तिथे अर्धीच वाटी दूध टाका आणि नंतर हे पीठ भिजवताना जर तुम्हाला अजून थोडं दूध लागलं तर तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता मी यामध्ये 3 वाटी पूर्णपणे मैदा चाळून घेतलेला आहे। आता मी यामध्ये मिक्स करत आहे आणि हे व्यवस्थित घासून मी मिक्स करत आहे। इथे मी व्यवस्थित पीठ मळवत आहे, कारण पीठ मळल्यानंतर आपण लगेच शंकरपाळे करायला घेणार आहोत। आपण काही रेस्टसाठी किंवा हे पीठ भिजवण्यासाठी ठेवणार नाही, त्यामुळे मळतानाच ते व्यवस्थित मळायचं। जवळपास हे पीठ मळून झालं आणि इथे आपला पिठाचा सॉफ्ट असा डो तयार आहे। मऊ मी तिंबून घेतलेला आहे आणि आपण लगेच शंकरपाळे लाटायला घेऊया। शंकरपाळे लाटताना पिठाचा एक मोठा हिस्सा हातामध्ये घ्यायचा, तो या पद्धतीने गोल करायचा आणि आपल्याला शंकरपाळे लाटायचे। बऱ्याचदा काय होतं की शंकरपाळे लाटताना पोळीला क्रॅक जातात आजूबाजूने। त्याचं कारण काय असतं की आपण पीठ मऊ तिंबत नाही, आपण हलक्या हाताने पीठ तिंबतो। आणि दुसरं म्हणजे अगदी सहज पोळी लाटता येते, खूप जास्त मेहनत घेण्याची किंवा खूप जास्त लाटायची गरज नाही। आता इथे तुम्ही पाहू शकता मी पोळी लाटत आहे, पण एक सुद्धा क्रॅक जात नाही, अगदी अलगद पोळी लाटता येते। इथे मी जाडच पोळी लाटून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता जवळपास 1 सेंटीमीटर जाडीची मी पोळी लाटली आहे आणि त्याच्या साईडच्या कड्या या पद्धतीने काढून टाकत आहे। आणि आपल्याला आता शंकरपाळे कापून घ्यायचेत। एकसारख्या आकाराचे आपण शंकरपाळे कापू शकतो। तुम्ही चौकोनी, त्रिकोणी, आयताकार कुठल्याही आकारामध्ये शंकरपाळे कापू शकता। मी इथे चौकोनी आकारामध्ये कापून घेत आहे।
तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सहज एकसारखे हे कापल्या जात आहेत। याच पद्धतीने कापून घ्यायचे। मी इथे छोट्या आकारामध्येच हे शंकरपाळे कापले आहेत। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे छोटे मोठे तुम्ही कापू शकता। या पद्धतीने बघा मी जाड थर ठेवलेला आहे। याच पद्धतीने तुम्हाला हे कापून घ्यायचे आहे आणि कापल्यानंतर ते एखाद्या पेपरवर किंवा ताटामध्ये पसरून टाकायचे, म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाही। इथे मी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। त्यामध्ये आपण एक शंकरपाळा टाकून चेक करून बघूया की तेल व्यवस्थित तापलं का। इथे आपल्याला कडक तापलेलं तेल हवंय, पण अगदीच उकळतं नको। शंकरपाळा टाकल्यानंतर त्यावर असे बुडबुडे आले की समजायचं तेल तापलंय, आणि शंकरपाळा उकळीच्या तेलामध्ये टाकला तर मग तो करपण्याची शक्यता असते। आता आपण यामध्ये थोडे थोडे करून शंकरपाळे टाकूया। शंकरपाळे टाकताना जरी ते चिटकलेले वाटत असले तरी तेलामध्ये गेल्यावर ते सुटसुटीत होतात। एकाच वेळेस खूप जास्तही शंकरपाळी टाकायची नाही। जास्त क्वांटिटीमध्ये शंकरपाळे टाकले तर ते तेलामध्ये व्यवस्थित हलवता येत नाहीत आणि ते फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे तेलात मावेल एवढेच टाकायचे आणि तळून घ्यायचे। शंकरपाळे तेलामध्ये टाकल्यावर लगेच त्यामध्ये उलथणं घालायचं नाही। शंकरपाळे 1 ते 1.5 मिनिटं सेट होऊन द्यायचे आणि नंतरच त्यामध्ये उलथणं घालायचं। इथे मी शंकरपाळ्याचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर ते सेट झाल्यानंतरच उलथण्याने हलवून घेत आहे। शंकरपाळे तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची, म्हणजे शंकरपाळे आतपर्यंत तळल्या जातील आणि ते मस्त खुसखुशीत सुद्धा होतील। शंकरपाळे बनवताना जर साखरेचं प्रमाण चुकलं, साखर जर जास्त झाली तर तेलामध्ये शंकरपाळे फुटतात आणि जर साखर कमी झाली तर ते कडक होतात। त्यामुळे आपल्याला साखरेचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य प्रमाणातच वापरायचे। आणि या पद्धतीने तुम्ही बघू शकता की ते फुलून निघलेत आणि जाड जाड दिसत आहेत, अगदी हॉटेल सारखे। या पद्धतीने आपल्याला तळायचे। जवळपास 3 मिनिटं आपण हे तळून घेतले आहेत। इथे आपले शंकरपाळे व्यवस्थित तळून झाले आहेत, ते आपण तेलातून सेपरेट करूया। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि सुरेख दिसत आहेत। आता मी हे डिश मध्ये काढून घेत आहे। किती सुंदर कलर आलाय आणि एकदम खुसखुशीत झालेत। याच पद्धतीने आपण सगळे शंकरपाळे तळून घेतले आहे। इथे गोड, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे तयार आहेत। तुम्हाला इथे मी एक शंकरपाळा फोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता अगदी 2 बोटामध्ये प्रेस केला तर तो सहज फुटतो, म्हणजे तो किती खुसखुशीत झालाय। तर याच पद्धतीने तुम्ही हे शंकरपाळे करा। पीठ भिजवताना ते मऊ भिजवा, म्हणजे सहज पोळी लाटल्या जाईल आणि त्याला क्रॅक सुद्धा पडणार नाही। तर तुम्ही सुद्धा योग्य प्रमाण घेऊन ही रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा। आणि नादीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।